इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच असून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात जुन्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशाल माळवे, वय 36, राहणार सुवर्ण सोसायटी, खोलेमळा याचा शुक्रवारी पहाटे खून करण्यात आला. मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड रात्री एकत्र पार्टी करत असता दोघांमध्ये जुन्या वादातून वादावादी झाली. या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन संशयित अमोल गायकवाड याने धारदार हत्याराने विशाल माळवे याच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलेला आहे. दरम्यान संशयित अमोल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आणि कामगार कॉलनीतील इमारतीच्या टेरेसवर युवकाचा मृतदेह आढळल्याच्या घटना ताज्या असताना आणखीन एका खुनाच्या घटनेनं नाशिककरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.